आपण इथे नुसते बॅग घेऊन फिरण्यासाठी आलेलो नाही. आपल्यालाही हेरगिरीतलं बरंच काही कळतं हे दाखवून देण्याची नामी संधी सचिनला मिळाली. तो खाली बसला. एकाच जागेपुरत्या मर्यादित असलेल्या त्या पाऊलखुणा त्याने भिंगातून 5-6 वेळा पाहिल्या. मग तोंडात बोट घालून बाहेर काढलं. वाऱ्याचा अंदाज घेतला. उभा राहिला. गोल गोल फिरून 4ही दिशांना पाहिलं. मग म्हणाला, मला कळलंय ते कुठे गेलेत ते. 2 दिवसांपूर्वीच ते नैऋत्येला निघालेत. माझ्या मागे या. आळस न करता पटापट चाललात तर आज रात्रीपर्यंत त्यांच्याजवळ पोचवेन मी तुम्हाला, सचिन आत्मविश्वासाने म्हणाला. त्याच्या या भयंकर कॉन्फिडन्सकडे पाहत विजय आणि योगेश तिथेच उभे राहिले. त्याला नैऋत्य म्हणजे नेमकी कोणती दिशा हे तरी माहीत असेल काय यावर विजयला दाट संशय येत होता. पण तेवढ्यात सचिनने, तुम्हाला माझ्यावर जराही विश्वास नाही काय, अशी भावनिक तार छेडली. नाईलाजाने विजय आणि योगेश त्याच्या मागून निघाले. सचिनला पहिले 2 तास तरी आपल्या या निर्णयावर भलताच विश्वास होता. कधी नव्हे ते आपलं 90 किलोचं शरीर सावरून तो लगबगीने चालत होता. पुन्हा पुन्हा दिशा तपासत होता. हवेचा अंदाज घेत होता. ओल्या मातीवर ठसे शोधत होता. पण 3ऱ्या तासाला त्याच्या पूर्ण आत्मविश्वासाचा फुगा फुटला. त्याचं दिशाभान हरपलं. नैऋत्य तर सोडाच, आपण जिथून इथपर्यंत आलो ती दिशा कुठली हेही त्याला कळेना. रानात अधिकाधिक आत चाललोय. रान दाट होत चाललंय एवढंच त्याला कळत होतं. मित्रांनो, मी तुम्हाला सपशेल वाट चुकवून जंगलात आणखी आत आणून सोडलंय हे त्याला मान्य करायचं होतं. पण कोणत्या तोंडाने सांगणार? विजयने तर त्याचा जीवच घेतला असता. बिचारा हातावरचे फोड सांभाळत कसाबसा त्याच्या मागून चालत होता. योगेशची छाती ही धपापत होती. आता काय करायचं? मन घट्ट करण्यासाठी सचिनने खोल श्वास घेतला आणि तेव्हाच त्याच्या नाकाने एक घमघमीत गंध टिपला. मटणाच्या उकळत्या रश्श्याचा गंध. म्हणजे ते चौघं जवळपासच कुठेतरी आहेत आणि साल्यांनी हरणाबिरणाची शिकार साधून पार्टीही करायचं ठरवलंय. सचिनला दुहेरी आनंद झाला. अंदाज पंचे का होईना आपण त्या चौघांना शोधून काढलं याचा आणि आज रात्री भरपेट सागुती ओरपायला मिळणार याचाही. वयात आलेली मादी ज्याप्रमाणे कस्तुरी मृगाचा गंध हुंगत त्याच्यापर्यंत पोचते तसा सचिन वाटेतले सगळे अडथळे काटेकुटे धुडकावून त्या गंधावर स्वार झाला. डोळे बंद करून नाकाच्या भरवशावर दाट जंगल भेदू लागला. आता कुणीच त्याला अडवू शकत नव्हतं. आणखी 1-1.5 तास गेला. कातर वेळ झाली. मुक्कामासाठी तंबू ठोकायला पाहिजे असे योगेशने सुचवलं. त्याची गरज नाही, आता पोचूच, सचिनने बिनधास्त सांगितलं. अर्धा तास आणखी चालल्यावर खरेच त्यांना दूरवर कंदिलाचा उजेड दिसू लागला. कुत्र्यांचं भुंकणंही ऐकू येऊ लागलं. दाट झाडांमागे मोकळी जागा होती. तिथून बऱ्याच जणांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता आणि रसरशीत मटणाचा गंधही. ते दृश्य पाहताच सचिन अतिउत्साहाने ओरडला, घ्या साल्यांनो, बोलल्याप्रमाणे शोधून दाखवलं की नाही 2 दिवसात. आणि फक्त ते चौघाच नाही, अख्खीच्या अख्खी बंजारी वस्ती शोधल्याय असं वाटतं मी. तो तुमचा बिमाल की फिमाल पण इथेच असणार गॅरंटीने. घ्या साल्यांनो, आता राजेश घ्या, मंगेश घ्या, जगदीश घ्या, जेन्मा घ्या, होलसेलमध्ये सगळ्यांना घ्या. पण या सचिन दी ग्रेट जासूसमुळेच इथवर पोचलात हे कायम लक्षात ठेवा. सचिनने विजयी मुद्रेने विजयकडे पाहिलं आणि त्याच वेळी त्यांना 9-10 सशस्त्र लोकांचा घेराव पडला. बंदुकीची गारनळी डोक्याला टेकली तसा सचिन गपगार पडला. अचानक हे काय झालं त्याला कळेना. पण खरं तर वाऱ्याबरोबर वाहत येणारा मटणाचा वास हुंगत तो राजेश आणि इतरांकडे न पोचता थेट घनदाट रानात लपून राहिलेल्या नक्षलवाद्यांच्या टोळीजवळ पोचला होता. त्याचे जासूस हे शब्द त्यांनी स्पष्ट ऐकले होते. आता या तिघांची काही खैर नव्हती. त्या तिघांना खेचत खरचटत उंच झाडांमागे दडलेल्या गुप्त अड्ड्यावर नेण्यात आलं. तिथे कंदिलांचा उजेड होता. मोठ्या चुलीवर प्रचंड पातेल्यात मटण खदखदत होतं. काही बांबू गवतांपासून बनलेल्या राहुट्याही होत्या आणि आसपास शोलेच्या सांबाप्रमाणे दिसणारे काळे कुट्ट, दाढी वाढवलेले, तंबाखूने दात काळपट पडलेले 40-50 नक्षलवादी त्यांच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत होते. पूर्ण तयारीनिशी आलेले हे 3घे जण सरकारी गुप्तहेरच असणार.
इतक्या दाट जंगलात पर्यटक कशाला येतील? नक्षलवाद्यांनी त्यांच्या सामानाची झडती घेतली. त्यात विजयची बंदूक सापडली. हे जासूसच आपला ठाव ठिकाणा शोधायला आलेले शिक्कामोर्तब झाले. तिघांनाही वेगवेगळ्या झाडांना करकचून बांधण्यात आलं. पुढे पुढे चालणारा आणि अंगापिंडाने धिप्पाड असणारा सचिनच या लोकांचा कॅप्टन असणार अशी खात्री पटून त्यांनी पहिला मोर्चा सचिनकडे वळवला. क्यों आए थे जंगल में? मकसद क्या है तुम लोगों का? और कितने साथी है? कहाँ छिपे है सब? हमारा ठिकाना ढूंढकर आर्मी को सिग्नल दे दिया क्या? हमला कब होगा? AK-56 मधून गोळ्या बाहेर पडाव्यात तसे धडाधड प्रश्न बाहेर पडले. प्रश्न विचारणारा टोळीचा म्होरक्या असावा. तो उग्र आणि बलदंड होता. त्याच्या हातातील चॉपरवर अजूनही रक्त लागलेले होते. कदाचित पातेल्यात शिजणाऱ्या बकऱ्याचे ते रक्त असावे. हे सर्व पाहून पूर्ण जंगल आपल्या भोवती गरागर फिरत आहे असा भास सचिनला झाला. आणि भारताचा नंबर 1 जासूस सचिन दी ग्रेट उभ्या उभ्या बेशुद्ध पडला. बस्तरच्या घनदाट जंगलातील कुर्गी आदिवासींच्या वस्तीत किंजरू आणि आदिवासी पाड्यातील इतर पुरुषांनी दिवसभर मेहनत करून आपल्या 4 पाहुण्यांसाठी एक वेगळी मोठी राहुटी बांधून दिली. पावसाळ्याचे दिवस होते म्हणून त्यांनी जमिनीपासून 3-4 फुटांवरच बांबूंचा पोटमाळा बनवला होता. वर रानटी ताडाच्या मोठमोठ्या पानांनी शाकारलं. चढायला बांबूची एक शिडीही तयार केली. राजेश, लिंबाजी, किरण आणि मंगेशसाठी तात्पुरता निवारा तयार झाला. इतकी मेहनत करून थकलेले कुर्गी संध्याकाळ होताच आपापल्या राहुटीत परतले. हळूहळू पुन्हा लाल धुकं पसरलं. राहुटी एका बाजूने उघडीच होती त्यामुळे हवा खेळती राहत होती. पण लाल धुक्यात हरवलेल्या घनदाट अरण्याचं भयभीत करणारं चित्रही स्पष्ट दिसत होतं. मी सांगतो ना तुम्हाला, हा आपल्याला बळी द्यायचाच प्रकार आहे. नाहीतर सगळ्यांपेक्षा लांब आणि वेगळी राहुटी बांधून द्यायची काय गरज होती, ती पण अशी अर्धवट उघडी. मंगेश तक्रार करू लागला. किती घाबरतोस रे मंग्या? सचिन शिरलाय का तुझ्या अंगात? काही होणार नाही. उलट पाय ताणून ऐसपैस झोपता तरी येईल. गार वारा मिळेल. नाहीतर एवढ्याशा झोपडीत पाय आखडून उकाड्यात झोपावं लागलं असतं. किरण म्हणाला. अरे पण रात्री तो वनराक्षस आला तर काय? उघड्या राहुटीत आयतेच सापडू ना आपण त्याला. मंगेशने खरी समस्या सांगितली. वनराक्षस वगैरे कोणी नाही रे इथे. सगळ्या दंतकथा आहेत. वाघ, अस्वल वगैरे प्राणी असणार जंगलात. त्यांच्या हल्ल्यात मेली असतील ही म्हातारी माणसं, राजेश म्हणाला. मला नाही वाटत तसं राजेश. बैजूच्या मावशीचं मुंडकं गुहेत सापडलं तेव्हा तूच म्हणाला होतास ना की हे सुळे वाघ बिबट्यापेक्षाही मोठ्या प्राण्याचे असावेत. विसरलास काय? आणि मला जी विचित्र स्वप्न पडताहेत ती पाहता खरंच या जंगलात कोणता तरी अज्ञात दानव वावरत असावा असं वाटतंय, लिंबाजीने स्पष्ट केलं. खरं तर राजेशलाही या जंगलातील त्या अज्ञात दानवाच्या अस्तित्वाची खात्री कधीच पटली होती. पण आधीच शेकडो संकटांना सामोरं जाऊन गलितगात्र झालेल्या आपल्या टीमला नव्या दैत्याची बातमी देऊन त्याला नाउमेद करायचं नव्हतं. पण सगळेच वनराक्षसाच्या अस्तित्वावर ठाम आहेत हे पाहून त्यानेही हट्ट सोडला. सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं होतं. तो म्हणाला, ठीक आहे, मग आज रात्रीपुरते आपण या राहुटीच्या उघड्या भागासमोर काही उंच बांबू रोवून उभे करूयात. म्हणजे अडसर तयार होईल. काय म्हणता? चालेल. अजूनही थोडं थोडं दिसतंय, तेवढ्यात काम आटपून घेऊ, किरण म्हणाला. चौघाही शिडीवरून खाली उतरले. राहुटी बनवण्यासाठी आदिवासींनी रानातून बरेच बांबू आणून ठेवले होते. ते तिथेच होते. एक एक बांबू राहुटीला टेकून ते तिरका उभा ठेवू लागले. तेवढ्यात धुक्यातून बऱ्याच आकृत्या पुढे येत आहेत असं त्यांना दिसलं. चौघे चपापले. मंगेशने एक मध्यम उंचीचा बांबू हातात आडवा धरला. जणू येणाऱ्या संकटाला त्या बांबूने थोपवून धरण्याचा त्याचा विचार असावा. आता हे काय नवीन आक्रीत, किरण पुटपुटला. पण इतक्या धुक्यातून किंजरू आणि इतर आदिवासी पुढे आले. प्रत्येकाच्याच हातात रानटी केळीचं पान होतं. पानात वेगवेगळे पदार्थ. आजची रात्र त्यांच्या पाहुण्यांनी उपाशी राहू नये म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही घेऊन आला होता. उकडलेली कंदमुळं, लाल भाताची पेज, चुलीत भाजलेले ओढ्यातले मासे,
रानटी पक्ष्यांची अंडी, जंगली फळे आणि बिया अशा कितीतरी आदिवासी खाद्यपदार्थांचा जणू बुफेच त्यांच्यासमोर सजला. चौघांसाठी ते खाणं खूपच जास्त होतं, म्हणून ते संपवण्यासाठी त्यांनी गावातील लहानग्यांनाही मेजवानीत सामील करून घेतलं. हे बांबू कशासाठी उभे केलेत? कुणीतरी विचारलं. वनराक्षसापासून संरक्षण म्हणून, किरण म्हणाला. सगळे आदिवासी हसू लागले. वनराक्षस पहाडी एवढा, तो अशा 4 बांबूंच्या काड्यांनी अडणार थोडीच. एका फुंकरीत पालापाचोळ्यासारखं उडवून टाकेल तो हा पसारा. पण घाबरू नका, वनराक्षस असा कुणावरही हल्ला करत नाही. ज्याची वेळ येते त्याला तो स्वतःच बोलावून घेतो, किंजरूने सांगितलं. स्वतःच बोलावून घेतो? पण कसं? लिंबाजीने विचारलं. किंजरूने लिंबाजीच्या डोळ्यात पाहिलं, पण या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. रात्र दाटत गेली तसा एक एक कुर्गी पुरुष आपापल्या राहुटीत परत गेला. हे चौघे जण पुन्हा आपल्या मचाणासारख्या राहुटीवर चढले आणि झोपण्याची तयारी करू लागले. आज अंगावर ओले कपडे नव्हते, चिलटांचाही त्रास नव्हता. राहुटी उंच आणि उघडी असल्याने वारही छान लागत होतं. पोटं भरली होती. चौघही डाराडूर झोपले. मध्यरात्रीनंतर अर्धा चंद्र आभाळात दिसू लागला, पण पावसाळी ढगाळ वातावरण असल्याने त्याचं चांदणं मलूल होतं. त्या निस्तेज प्रकाशात रानावर पांघरलेली लाल धुक्याची चादर आणखीच भयप्रद वाटू लागली. दुरून एखाद्याने पाहिलं असतं तर हा सारा आसमंत आपल्या सजीव पृथ्वीचा भाग नाहीच, ही दुसरीच कुठली तरी अघोरी दुनिया आहे असं वाटलं असतं. अचानक पावसाची जोरदार सर आली. ढग गडगडू लागले, विजा चमकल्या आणि त्यांच्या आडून पुन्हा तसाच चित्कार ऐकू आला. एकदा, दोनदा, तीनदा. मचाणावरच्या चौघांची झोप पूर्णपणे उडाली होती. ते भित्र्या डोळ्यांनी आसपास पाहू लागले, पण कोणीच दिसेना. आश्चर्य म्हणजे एवढी रणधुमाळी सुरू असूनही पाड्यात मात्र शांतता होती, जणू त्यांना काही ऐकूच गेलं नसावं. तेवढ्यात किंजरूच्या घरातील कंदील पेटला. जरा भराने दार उघडून कुणीतरी बाहेर आलं. मागे बायका पोरांचा जोरदार हंबरडा ऐकू आला. दार धाडकन बंद झालं तसा आकांत ऐकू येईनासा झाला. चौघांनी ओळखलं, हा किंजरूच असावा. मचाणावरून धडाधड खाली उतरून ते त्याच्याकडे धावले. त्याला हाका मारू लागले, पण किंजरू ऐकेना. अखेर लिंबाजीने त्याला पुढे जाऊन अडवलं आणि त्याच्याकडे पाहताच धक्का लागल्यासारखा मागे झाला. किंजरूचे दोन्ही डोळे पांढरे फट्ट पडले होते. त्याची बुब्बुळे गायब झाली होती. तोंडाने कुठला तरी विचित्र मंत्र पुटपुटत तो रानाकडे चालला होता. लिंबाजीला आठवलं, किंजरूनेच सांगितलं होतं, जिसकी बारी आती है बनराक्षस उसे बुला ही लेता है. दुर्दैवाने आज किंजरूचीच वेळ आली होती. एका अघोरी सुप्तावस्थेत गेलेला किंजरू आपला कुटुंब कबिला मागे सोडून वनराक्षसाकडे निघाला होता. त्या चौघांनी त्याला अडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, पण किंजरू थांबेना. त्याने या चौघांना पाचोळ्यासारखे धुडकावून लावले आणि रानात दिसेनासा झाला. त्याचा कंदील मात्र मागेच राहिला. त्या कंदिलाची आता त्याला काही गरजही नसावी. तो कंदील घेऊन तिघे पुन्हा मचाणावर गेले. जरा भराने रानातून पुन्हा एकदा पाशवी चित्कार ऐकू आला. त्या आवाजात इतकी अपवित्रता होती की कंदिलाची काचही थरथरून फुटली. एकदम अंधार झाला. पाठोपाठ कानठळ्या बसवणारा गडगडाट. लिंबाजीने उठून पुन्हा एकदा दूरच्या पहाडांकडे नजर टाकली. वीज लकाकली आणि लाल धुक्यात एक डोंगरापेक्षा मोठी आकृती त्याला तिथे वावरताना दिसली. तो दचकला. पुन्हा वीज चमकून गेली. आता तिथे काहीच नव्हतं. तो गुपचूप खाली बसला. डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. बस्तरच्या घनदाट जंगलात पूर्व दिशेला झऱ्यात वाहून येणाऱ्या वस्तूंचा पाठलाग करत आम्ही एका धबधब्यापर्यंत पोचलो. धबधबा जिथे कोसळत होता तिथेच खाली एका अरुंद तोंडाची गुहा होती.
शेजारी तेवढ्याच आकाराचा एक मोठा खडक आडवा पडला होता. धबधब्याच्या आसपास दगड, माती, चिखलगाळ भरपूर होता. काही झाडेही कोसळली होती. तेवढ्यात गुहेतून आणखी एक बॅग वाहत बाहेर आली. इथे काय घडलं असेल याचा अंदाज बांधायला मला फार वेळ लागला नाही. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. एका रात्री रानात भटकताना त्या चौघांनी या गुहेत आश्रय घेतला असणार. तो दिवस कोरडा असेल, पण रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली असणार. त्यामुळे दरड कोसळली, गुहेचे दार बंद झाले आणि ते चौघं आपल्या सामानासह आत चढकले. तो गुहेचे दार अडवून पडलेला खडक त्यांनी शक्कल लढवून दूर केला असणार. तसे झाले असेल तर ते सही सलामत असतील. पण मग त्यांनी आपल्या जीवनावश्यक वस्तू मागे का सोडल्या की त्यांना त्या आवरण्या इतका वेळच मिळाला नाही आणि त्यांना बाहेर पडण्याची संधीच लाभली नसेल तर? माझ्या पायातले बळच संपले. मी तिथेच खाली बसलो. विशालच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली होती. शहानिशा करण्याचा एकच मार्ग होता. मी स्वतः त्या धबधब्यामागच्या गुहेत जाऊन पाहणं. मी तयारी केली. विशाल सर्व सामानासह काठावरच थांबणार होता. देवाचं नाव घेऊन धबधब्यामुळे गुहेखाली तयार झालेल्या डोहात उडी घेतली. पाण्याला प्रचंड वेग होता. अधेमध्ये भोवरेही तयार झाले होते. त्यात वरून चिरडून टाकणारा प्रपाताचा आवेग. मी पोहण्याचे सगळे कसब पणाला लावले आणि धबधब्याचा वाहता पडदा भेदून गुहेत शिरलो. गुहा पूर्णपणे पाण्याने भरली होती. फक्त मानवर राहील एवढीच जागा एअर पॉकेटच्या रूपाने शिल्लक राहिलेली. मी तिथे तपासलं. अजूनही त्या चौघांचं बरंचसं सामान तिथे तरंगत होतं. पण नशीब, कुणाचाही मृतदेह तरंगत नव्हता. गुहा बरीच लांब होती. मुख्य वाटेला आत वेगवेगळे फाटे फुटले होते. अनेक कपारी होत्या. कुणी तिथेही अडकून पडण्याची शक्यता होती. पाऊस थांबल्यामुळे आत प्रवाहाला तितकासा वेग नव्हता. शिवाय पाणी नितळ असल्याने बाहेरून सूर्यप्रकाशही आत पोचत होता. मी त्याच आधाराने आणखी बरंच पुढे गेलो. काही कपारी तपासल्या. अधेमध्ये हवेच्या पोकळीत डोकं वर काढून श्वास घेत होतो. काहीच आढळलं नाही. पाण्याने तुडुंब भरलेल्या गुहेत आपल्या जिवलग मित्रांचे कुजत चाललेले मृतदेह पाहायला लागले नाहीत म्हणून देवाचे कोटी कोटी आभार मानले आणि परत जाण्यासाठी त्या अरुंद भुयारातून पोहतच युटर्न घेतला. एक वाट पोहून पार केली तेव्हा दुसरी लागली. मग ती पोहून पुढे गेलो तेव्हा आणखी एक भुयार लागलं. अधेमध्ये श्वास घेण्यासाठी डोकं वर काढायचो, पण सगळ्या पोकळ्या सारख्याच वाटायच्या. अरे देवा, म्हणजे मला या तुंबलेल्या गुहेत चकवा लागला की काय? मी कितीतरी वेळ पोहत होतो, पण भरकटलोय हे कळताच पायात गोळे येऊ लागले. धाप लागू लागली. श्वास घेण्यासाठी पुन्हा पुन्हा एअर पॉकेट शोधू लागलो. माझे मित्र या भरलेल्या गुहेत जलसमाधी घेण्यापासून वाचले असतील, पण आता माझं काही खरं नव्हतं. इतक्या दूर येऊन मला अशा प्रकारे मरायचं नव्हतं. माझं संपूर्ण अवसान गळालं. मी पुन्हा एकदा श्वास घेण्यासाठी वर आलो. इथे तर बाहेरचा प्रकाशही आत येत नव्हता. बापरे, म्हणजे मी गुहेत किती आत शिरलोय. पुन्हा इतकं पोहण्याची ताकद नव्हती. असती तरी दिशाभान हरपलं होतं. कुठे जावं काहीच कळेना. आता जी बुडी मारेन ती शेवटचीच असं वाटू लागलं. पण त्या रात्री गुहेत अडकलेल्या माझ्या 4 मित्रांनी सहजासहजी हार मानली नसणार. मग मी कशी हार मानेन? मी पुन्हा पोकळीत जाऊन खोल श्वास घेतला. बिथरलेल्या मनाला स्थिर केलं. मग विचार केला की इथल्या वस्तू आम्हाला बाहेर सापडत होत्या, म्हणजे पाण्याचा प्रवाह आतून बाहेर वाहतो आहे. मी प्रवाहाचा पाठलाग केला तर पाणीच मला बाहेरचा मार्ग दाखवेल. गुहेच्या त्याच कपारीत मला तंबूच्या कापडाचा एक फाटका तुकडा चिकटलेला दिसला. मी तो पाण्यात सोडला. अपेक्षेप्रमाणे तो प्रवाहाबरोबर वाहू लागला. त्या तुकड्याचा पाठलाग करत मी पुढे निघालो. अधेमध्ये जमेल तसा श्वास घेण्यासाठी डोकं वर काढत होतो. 2-3 वेळा गुहेच्या छताला डोकं आदळलंही, पण मी त्या वाहत जाणाऱ्या तुकड्याचा, माझ्या जीवनरेषेचा पाठलाग सोडला नाही. अखेर गुहेचं तोंड दिसू लागलं. माझ्या जीवात जीव आला. धबधब्याचा पडदा चिरून बाहेर आलो तेव्हा विशाल गळाभर पाण्यात गटांगळ्या खाताना दिसला. स्वतःसोबत कसं तरी त्यालाही खेचून काठावर आणलं. दोघंही ओल्या वाळूत कितीतरी वेळ पडून राहिलो.
फुफ्फुसातलं सगळं पाणी बाहेर आल्यावर विशाल म्हणाला, बंधू चेतन, काही आढळलं का अंतर्भागात? नाही मित्रा, ते इथून जिवंत बाहेर पडले होते आणि सुदैवाने मी सुद्धा. पण तू पोहता येत नसूनही डोहात का उतरलास? मी पडल्या पडल्याच कूस बदलत विचारलं. 2 तासिका उलटल्या होत्या तुला गुहेत प्रवेश करून. अस्मादिकांना आत्यंतिक चिंता सतावू लागली आणि अस्मादिकांनी गुहेत शिरण्याचा निर्णय घेतला. विशाल खोकत खाकरत म्हणाला, आपण सगळेच वेडे आहोत, अगदी ठार वेडे. मी हसत म्हटलं आणि उठलो. निदान या गुहेत तरी कुणाच्या जीवाला काहीच झालं नव्हतं याची खात्री पटल्यावर जीव भांड्यात पडला. पण इथून ते नेमके कुठे गेले हा प्रश्न होताच. आम्ही त्यांच्या खाणाखुणा शोधत पुढे निघालो. तपेल्यात रटरटणारे झणझणीत मटण, देशी दारूच्या बाटल्यांची एकामागून एक उघडणारी झाकणं आणि चढत जाणारी रात्र, या सगळ्या गोष्टींमुळे त्या नक्षलवाद्यांचे थोडा वेळ का होईना पण सचिन, विजय, योगेशकडे दुर्लक्ष झाले होते. तसेही त्यांना समोरच करकचून बांधलेले. त्यांचा कॅप्टन जासूस दी ग्रेट तर घाबरूनच बेहोशीत हरवलेला. आता ते बिचारे कुठे पळणार? तेव्हा आधी दारूकाम आणि पोटपूजा उरकूया, मग या 3 दुश्मनांना चांगला इंगा दाखवूया, असे त्यांच्या म्होरक्यांनी ठरवलं. एका हातात बाटली आणि दुसऱ्या हातात बकऱ्याची नळी चोखता चोखता या तिघांना कशा प्रकारे ठार मारावं याच्या नवनव्या कल्पना ते आठवू लागले. काही मिनिटांनी हात दुखू लागले तसे सचिनला शुद्ध आली. त्याने डोळे किलकिले करून समोर पाहिलं. जवळच्याच झाडांवर विजय आणि योगेशलाही तसंच अमानुषपणे बांधून ठेवण्यात आलं होतं. विजय त्याच्याकडे अशा जळजळीत नजरेने पाहत होता की त्याचे हात मोकळे असते तर नक्षलींआधी त्यानेच सचिनला गोळी घातली असती. आपण या बधीरचे ऐकायलाच नको होते यार, योगेश कण्हत कुंथत म्हणाला. कॉन्फिडन्स पाहिला होतास का साल्याचा? बेअर ग्रिल्सचा बापच आला होता जणू त्याच्या अंगात. म्हणे बिमालचा तांडा शोधून काढला, होलसेलमध्ये घ्या, आणि घेऊन कुठे आला? नक्षलींच्या अड्ड्यावर. आता भोगतोय आपल्या कर्माची फळं आणि सोबत आपल्यालाही भोगायला लावतोय, विजय चिडून म्हणाला. होते कधी कधी चूक माणसाच्या हातून. नसेल मी चांगला जासूस, पण तुम्ही आहात ना, मग आता मला दोष देण्यात कसला वेळ वाया घालवताय? इथून निसटायचं कसं ते बघा. माझा जिगरी दोस्त चेतन असता तर आतापर्यंत या नक्षलींच्या हातावर तुरी देऊन सटकलो सुद्धा असतो आम्ही. सचिनने तोंड उघडलं. मटणाच्या वासावर तू इथपर्यंत पोचलायस हे कळलं असतं तर चेतनही तुझ्या ढुंगणावर लाथ मारून निघून गेला असता एकटाच, विजय चवताळला होता. तेवढ्यात अति प्यालेला झोकांड्या घेणारा एक नक्षली तीक्ष्ण चाकू घेऊन सचिन जवळ आला. तू है जासूस दी गिरेट, म्हारा अड्डा खोजन वास्ते आयो, अब नहीं बचेगो, तो बरळला. माफ कर दो नक्सलवादी साहब, जासूस नहीं है, टूरिस्ट है, जंगल जंगल घूमने को आया था, वाट भटक गया और इधर तक पहुंचा. मेरे मन में आप लोगों के लिए जरा भी कुछ वाइट नहीं था, हम लोगों को छोड़ दो प्लीज, सचिन गयावया करू लागला. हे ऐकून भडकलेल्या त्या मद्यधुंद नक्षलीने डाव्या हाताचा जोरदार ठोसा सचिनच्या पोटात मारला. सचिन कळवळला आणि ओरडला, आई ग, मेलो रे मेलो, या नक्षलींच्या हल्ल्यात शहीद होणार मी आता, वाचवा रे कुणीतरी. त्याला असं विव्हळताना पाहून सगळे नक्षली हसू लागले. तेवढ्यात एकाने आपली रिकामी झालेली बाटली या तिघांच्या दिशेने फेकून मारली. ती योगेशच्या फक्त 2 फूट बाजूला येऊन पडली. सर्व नक्षलींनी एकदम नेम चुकल्याचा सुस्कारा सोडला. अब म्हारी बारी, त्यांचा म्होरक्या म्हणाला. त्याने हातातली बाटली 2दा चेंडूसारखी वर उचलून झेलली, मग नेम धरून सचिनच्या दिशेने फेकली. ती सचिनच्या चेहऱ्याजवळून भिरभिरत मागे गेली. बिचारा इंचभर फरकाने वाचला. मग त्या पेदाड नक्षलींमध्ये स्पर्धाच सुरू झाली. एकामागून एक जण आपली बाटली रिकामी करून तावातावाने त्यांच्या दिशेने फेकू लागला. त्या बाटल्या या तिघांच्या अगदी आजूबाजूला येऊन फुटू लागल्या. काही हातापायांवर आदळल्या, काही डोक्याजवळून मागे गेल्या. एकही बाटली वर्मी लागत नाही हे पाहून चवताळलेले नक्षली आणखी पुढे जाऊन बाटल्या फेकू लागले. आता त्या बाटल्या आणखी वेगाने झाडांवर येऊन आदळू लागल्या. एखादी चेहऱ्यावर बसली की काम तमाम. तिघांनाही स्वर्ग दिसू लागला. पण तेवढ्यात
रानात सैतानी चित्कार निनादला. सगळे नक्षली एकदम चिडीचूप उभे राहिले. एकाएकी आसपास लाल धुकं धुरासारखं पसरू लागलं. काय घडणार आहे याची त्या नक्षलींना कल्पना आली असावी. ते जमेल तसे तिथून दूर पळू लागले. काही सोबत घेण्याची, कुणासाठी थांबण्याचीही त्यांनी तसदी घेतली नाही. थोड्याच वेळात इथे काहीतरी भयंकर घडणार होतं आणि ते पाहण्यासाठी त्यांना तिथे थांबायचं नव्हतं. झाडाला बांधून ठेवलेल्या या तिघांची काळजी कुणालाच नव्हती. काचेच्या बाटल्यांचा जीवघेणा भडीमार थांबला म्हणून त्या तिघांच्या जीवात जीव आला. पण तो पाशवी चित्कार ऐकताच पुन्हा दरदरून घाम फुटला. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं वाटलं. कुणाची तरी राक्षसी पावलं रानात दूरवर ऐकू येऊ लागली आणि घटकेसरशी ती जवळ येत होती. एव्हाना विजयने ओढाताण करून मागे बांधलेले आपले हात सोडवण्यात यश मिळवलं. मग त्याने योगेशलाही सोडवलं आणि दोघांनी मिळून सचिनला. लाल धुक्याने आतापर्यंत पूर्ण आसमंत व्यापला होता. राक्षसी पावलं जवळच निनादत होती. ते तिघं मोकळे होताच त्या आवाजापासून दूर पळू लागले. पण सचिनचा जीव मात्र मटणाच्या भांड्यात अडकलेला. तो पुन्हा मागे धावला. मरायचंय का साल्या, कुठे जातोस? योगेश भडकला. खूप भूक लागली आहे यार, निदान तपेलं तरी चाटू दे, सचिन वळून म्हणाला. चाट आणि मर, आम्ही जातो, विजय पाठ वळवून म्हणाला. सचिनचा नाईलाज झाला. त्या तपेल्याकडे पाहून त्याने आवंढा गिळला आणि पुन्हा त्या दोघांच्या मागून दुडूदुडू धावू लागला. बस्तरच्या घनदाट जंगलातील रात्र. सूर्य डोंगराड जाण्याआधीच आम्ही तंबू ठोकले, शेकोटी पेटवली. विशालने चुलीवर पाणी उकळायला ठेवलं. आमच्याकडे सूप्सची पाकिटं होती. गरमागरम सूप पिण्याचा प्लॅन होता. दुपारी धबधब्याखाली यथेच्छ भिजल्यावर दोघांनाही गारठा भरला होता. सूर्यनारायणाने निरोप घेतला आणि लगेचच एक घनगंभीर शांतता जंगलाला घेरू लागली. खरं तर दिवसाही हे रान गप्पच असायचं, पण रात्रीची ही भयंकर शांतता अशुभ वाटू लागली. मी देशभरातील जवळपास सगळी जंगलं पालथी घातली होती. जंगलाला खरी जाग ही रात्रीच येते, पण इथे काहीतरी वेगळाच प्रकार होता. ही अजब शांतता कमी होती म्हणून की काय, अचानक कुठूनसे लाल धुकेही डोंगरावर पसरू लागले. हळूहळू खाली उतरू लागले. पाहता पाहता त्या विचित्र लाल धुक्याने पूर्ण जंगलालाच कवेत घेतले. हे आकृत पाहून विशालही बावरला. चष्मा पुसत उभा राहिला. म्हणाला, बंधो चेतन, अस्मादिकांनी आजवर असंख्य मोहिमा पार पाडल्या, परंतु असे रक्तवर्णी धुके प्रथमच पाहिले. हे लक्षण अस्मादिकास भल्याचे वाटत नाही. बरोबर म्हणालास मित्रा, हे काही वेगळंच आहे. असं गहिरं लाल धुकं, चिडीचूप रान, अनाकलनीय शांतता मीही पहिल्यांदाच अनुभवतोय. बहुरूपी म्हणाला होताच, तुमचा सामना यावेळी महाभयंकर शक्तींशी असेल. मला वाटतं आपण त्या संकटाच्या दाराशी येऊन ठेपलो आहोत. मी म्हटलं, संकटात असलो तरी शरीरकर्मे कोणाला चुकतात. प्रचंड भूक लागली होती म्हणून त्या लाल धुक्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आधी खाऊन घेतलं. मग आवराआवर करून झोपण्याची तयारी केली. शेकोटी रात्रभर जळती ठेवायची असल्याकारणाने तिच्यात भरपूर सरपण टाकलं, पण लाकडं ओली असल्याने ज्वाला कमी आणि धूरच जास्त व्हायचा. रात्री पाऊस येण्याचीही शक्यता होती. विशाल कधीच तंबूत जाऊन स्लीपिंग बॅगमध्ये घुसला होता. मी बाहेर शेकोटीजवळ उगाचच वेळ काढत होतो. बॅगेतून मोबाईल बाहेर काढला. रेंज अजिबात नव्हती, अपेक्षाही नव्हती, पण तरीही इनबॉक्समध्ये एक मेसेज दिसला. तो 10 तासांपूर्वीचा होता. कदाचित आम्ही सकाळी हेलिकॉप्टरमध्ये असताना डिलिव्हर झाला असणार. त्यानंतर कुठे रेंजच नव्हती. मेसेज गार्गीचा होता. काल संध्याकाळी मी तिला पाठवलेल्या लांबलचक संदेशाला तिने उत्तर दिलं होतं. प्रोफेसर, तुला माझ्याशी काही मनापासून बोलायचं होतं आणि मी दरबारी कर्तव्यात गुंतले होते याबद्दल क्षमस्व. तुझ्या पुन्हा उफाळून आलेल्या गंभीर अर्धशिशीबद्दल ऐकून अतिशय चिंता वाटू लागली आहे. शक्य असतं तर राजकर्तव्याचे सर्व पाश उतरवून लगेचच तुझ्याकडे धावत आले असते, परंतु घौल प्रकरणानंतर विस्कटलेली राजमहालाची घडी अजूनही नीट बसलेली नाही आणि महाराज साहेबांची प्रकृतीही सध्या स्थिर नसते. अनेक आव्हाने समोर उभी आहेत आणि आम्ही समर्थपणे त्यांना सामोरं जात आहोत. या आव्हानांना
आणि दैवी मानवी संकटांना पूर्ण ताकदीने तोंड देण्याची प्रेरणा मला तुझ्याकडूनच मिळते. नैराश्याच्या रात्री तुझ्यासोबत व्यतीत केलेले क्षण माझ्यासाठी आशेचं चांदणं घेऊन येतात. तुम्ही माघारी जाऊन आज महिना झाला असेल, पण अजूनही तू महालातच आहेस असा भास मला कधी कधी होतो. सकाळी चहापानासाठी आपण एकत्र भेटू असे वाटते, पण प्रत्यक्षात तू समोर नसतोस आणि पूर्ण दिवस कमी साखर पडलेल्या चहासारखा बेचव होऊन जातो. सांगण्याचं तात्पर्य हेच की प्रोफेसर, सध्या तुझं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य कसंही असो, परंतु नाउमेद होऊ नकोस. तुझं असणं माझ्यासाठी आणि इतर कित्येकांसाठी आयुष्यातील साखरेप्रमाणेच आहे. तुझ्या नसण्याने सगळं बेचव होऊन जाईल, म्हणून स्वतःची काळजी घे. संकटे कितीही महाभयंकर असली तरी त्यांच्यावर मात करण्याची क्षमता तुझ्यात आणि तुझ्या मित्रांमध्ये नक्कीच आहे. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सुखरूप आणि यशस्वी होऊनच परत याल. माय भवानीचा आशीर्वाद. हा गोड संदेश वाचून होत नाही तोच दूर पर्वतावरून एक अमानुष चित्कार ऐकू आला.